लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसू आत्या पार्थला म्हणत असते, काय रे पार्थ, कसलं शॉपिंग करायला जाणार आहात? नाही म्हणजे पुन्हा लहान बाळाचे कपडे वगैरे आणणार नाही आहेत ना? वसू आत्या म्हणत असते, काय आहे ना, आपल्या घरातल्या सगळ्यांचा लाडका खेळ आहे ना लपवा छपवी म्हणजे, आणि म्हणूनच विचारलं. पार्थ आणि बसलेले सगळेच जण एकमेकांच्या चेहऱ्याजवळ पाहू लागतात. इतक्यातच मालिनी म्हणते, मुलांनो, तुमच्या बाबांचा आवडता डायलॉग आठवतोय का तुम्हाला? पार्थ म्हणतो, हो. मालिनी म्हणते, जिनके घर कांच के होते है. पार्थ आणि जीवा दोघेही एकत्र बोलतात, वो दुसरों के घर पे दगडफेक नहीं करते है. असं म्हणून सगळेजण हसू लागतात. मालिनी म्हणते, वसुताई, मला असं वाटतंय तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालूच नका, कारण माझ्या मुलांना आता कळलंय ते असं काहीही करणार नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे आता या घरात लपवाछपवीच होणार नाही आहे. ना माझी मुलं लपवणार आहेत ना माझ्या सुना लपवणार आहेत. कारण काय, आता सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हे ऐकून नंदिनी आणि जीवा एकमेकांजवळ बघू लागतात. मानिनी मात्र म्हणत असते, खूप छान चाललंय सगळं. असं म्हणून मानिनी या चौघांवरही विश्वास दाखवत असते. जीवा आणि नंदिनी एकमेकांजवळ बघत असतात. त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. परंतु हे सगळं ऐकून आत्याबाई तेथून निघून जातात. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आपल्या रूममध्ये येतात. दोघेही विचार करत असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो, तू आईबद्दल विचार करतेस का? नंदिनी यावर हो असं म्हणते. नंदिनी म्हणते, आई आज विश्वास याबद्दल खूप काही बोलली. आईंचा खूप विश्वास आहे आपल्यावर. मला असं वाटतं आपण सगळं काही आईंना खरं खरं सांगून टाकावं. नंदिनी म्हणत असते, जीवा, मला हे छान नाही वाटत आहे. असं म्हणून नंदिनी जीवाचा हात पकडते. जीवा म्हणतो, तुला काय म्हणायचंय, आपण हे सगळं आईला सांगून टाकायचं का? नंदिनी हो असं म्हणते. जीवा म्हणतो, तू एवढ्या प्रेमाने माझा हात पकडलायस ना, आता जरी मला तू कड्यावरून उडी मारायला सांगितलीस ना तरी मी मागे हटणार नाही. नंदिनी म्हणते, कड्यावरून उडी मारण्यासारखंच आहे हे घरच्यांना सांगणं म्हणजे, पण तरी सुद्धा एकत्र उडी मारूयात. आपण आईंना सांगूयात आणि त्यांना रिक्वेस्ट करूया, प्लीज, काहीही झालं तरी काव्याला यातलं काहीही सांगू नका. जीवा म्हणत असतो, नक्की, परंतु तू बाकी सगळ्याचा विचार केलायस ना? त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, आईला सांगायचं आहे ना, एकत्रच सांगूया. असं म्हणून दोघेही आईला खरं काय आहे ते सांगायला जातात. ते दोघेही बाहेर येतात. परंतु बाहेर विक्रम आणि मानिनी दोघेजण बसून खूप छान गप्पा मारत असतात. विक्रम आणि मानिनी दोघेही येणाऱ्या दोन्ही गोंडस बाळांबद्दल बोलत असतात. थोडक्यात काय तर ते दोघेही बाळ आल्यानंतरची खूप छान स्वप्न रंगवत असतात. आणि या दोघांना असं हसताना, असं छान गप्पा मारताना बघून जीवा आणि नंदिनीला खरं काय ते सांगायची हिंमतच होत नाही. जीवा म्हणत असतो, आपण जर यांना सगळं खरं सांगितलं तर काय अवस्था होईल त्यांची? नंदिनी म्हणत असते, हो, मला कळतंय मला सगळं. दुसरीकडे काव्या कॉलेजला निघालेली असते. पार्थ सुद्धा काव्याला सोडायला जात असतो. पार्थ आणि काव्या दोघेही निघत असतात. एवढ्यातच पार्थच्या ऑफिसमधली दिव्या तिथे येऊन टपकते. दिव्या लगेच पार्थला हॅलो म्हणते. पार्थ म्हणतो, तुम्ही इथे? दिव्या म्हणत असते, मी सुट्टीवर होते ना, घरी गेले होते, आज जॉईन केलं पुन्हा. HR ला तसं सांगितलं होतं हा मी. त्यानंतर दिव्या काव्याला सुद्धा हॅलो असं म्हणते. काव्या दिव्याला म्हणत असते, तू आज इथे कशी काय? यावर दिव्या म्हणते, ॲक्च्युली मॅम, आज आमची इम्पॉर्टंट मीटिंग होती. पार्थ म्हणत असतो, मी सुट्टीवर आहे, मीटिंग वगैरे काहीही नाही आहे आज. परंतु दिव्या पार्थला सांगत असते की आज मीटिंग आहे. यावर पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, मी रोहितला सांगतो अटेंड करायला. परंतु दिव्या पार्थला म्हणत असते, अहो सर, तुम्ही ॲटलिस्ट मीटिंगमध्ये दिसा तरी. हो, मी दिसेन, ऑनलाईन अटेंड करेन मी. दिव्या म्हणत असते, ऑनलाईन? दिव्या म्हणत असते, पण मग मी. यावर पार्थ म्हणतो, तुम्ही जा ना ऑफिसला. त्यानंतर दिव्या जात असते. एवढ्यातच काव्या म्हणते, दिव्या थांब, अशी जाऊ नकोस, चहा कॉफी काहीतरी घेऊन जा. पार्थ म्हणत असतो, ऑफिसमध्ये मिळते चहा कॉफी वगैरे. परंतु काव्या पार्थला लगेच आपल्या घरच्या प्रथा परंपरा आठवण करून देते. पुढे काव्या म्हणते, आणि ही आलीच आहे, तुमची मीटिंग संपवा आणि मग ती जाईल. त्यानंतर काव्या तेथून जात असते. परंतु दिव्या म्हणते, मॅम, आता तुमचं पोट प्रॉपर दिसायला लागलंय ना? काव्या म्हणते, अगं, तुझं लग्न झालं, तू प्रेग्नेंट झाली की तुझं पोटही असंच दिसणार. दिव्या म्हणते, मी तर रेडीच आहे मॅम, पण बघा ना, देवाने आहे ना
सगळी चांगली मुलं एंगेज करून ठेवली आहेत अहो, असं म्हणून ती पार्थ जवळ बघत असते. या गोष्टीचा काव्याला खूप राग येत असतो. दिव्या म्हणत असते, नाहीतर मी तर रेडीच आहे केव्हाची. काव्या म्हणते, दिव्या बाळा लग्न करायला तयार आहेस, परंतु संसार करायला तयार आहेस का? यावर दिव्या म्हणते, त्यात काय डिफरन्स आहे, लग्न संसार दोन्ही सेम सेम तर असतं ना. हे ऐकून काव्य हसते. पार्थ लगेच दिव्याला तेथे बसायला सांगतो आणि काव्याच्या हाताला पकडून तो काव्याला बाजूला घेऊन जातो. पार्थ काव्याला म्हणत असतो, काय करताय तुम्ही? यावर काव्या म्हणते, खरं सांगू, हिला बघून माझी एवढी चिडचिड का होते मला काही कळतच नाही. नाही म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये अजूनही बाकी मुली आहेत, परंतु का कोणास ठाऊक हिला बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. आणि ते का माहितीये का? कारण तिला बघून मला रम्याची आठवण येते. यावर पार्थ म्हणतो, मग रम्याच्या बाबतीत जे काही वागलं असताना ते वागा ना. काव्या म्हणते, हो वागते ना. असं काहीतरी करते त्यात तिचंच भलं असेल. पार्थ म्हणतो, असं काय करणार आहात? काव्या म्हणते, वेट अँड वॉच. इकडे मानिनी आणि नंदिनी या दोघींचंही आज जेवण काय बनवायचं याबद्दलचं डिस्कशन चालू असतं. दिव्या समोरच बसलेली असते. मानिनी तिला विचारत असते, तू इथे कशी काय? दिव्या म्हणते, ॲक्च्युली पार्थ सरांची आज मीटिंग आहे ना. तेवढ्यातच पार्थ तेथे येतो. दिव्या लगेच पार्थला म्हणते, सर मीटिंग जेव्हा सुरू होईल ना तेव्हा मी तुमच्या शेजारी बसेन हां. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. काव्या मात्र खूप रागाने दिव्याकडे बघत असते. दिव्या लगेच म्हणते, म्हणजे मला नोट्स काढायच्या होत्या ना म्हणून. काव्या म्हणत असते, त्यापेक्षा मी काय म्हणते दिव्या, आता तू घरापर्यंत आलीच आहेस तर एक काम कर, हे तुझे सर आहेत ना, मग तू सरांसाठी कर ना काहीतरी छान. असं म्हणून काव्या दिव्याला घरातील कामं करायला लावते. काव्या म्हणत असते, बाहेरचं खायला तोंड चालतं ना हिचं, स्वयंपाक करायला हात चालतो की नाही ते बघूयात. दिव्या किचनमध्ये येते, परंतु तिला काहीही कळत नसतं. दिव्या मानिनीला विचारून सर्व वस्तू बाहेर काढत असते. मानिनी दिव्याला म्हणत असते, जे काही करायचंय ना ते तुझ्या अंदाजाने कर. दिव्याला मात्र काहीही येत नसतं. दिव्या खूप कन्फ्यूज झालेली असते आणि हे सर्व बाहेरून मानिनी, नंदिनी आणि काव्या बघत असतात. थोड्या वेळाने मानिनी आणि नंदिनी दोघीही किचनमध्ये जातात. मानिनी म्हणत असते, अरे बापरे दिव्या, अगं तू काय नुसतं सगळं काढूनच ठेवलंय. नंदिनी म्हणते, हो म्हणजे जेवण बनवण्याआधीच केवढा पसारा करून ठेवलायस. यावर दिव्या म्हणते, ते ॲक्च्युली काय झालं ना, मला काही सापडतच नव्हतं म्हणून मी हे असं सगळं समोर मांडून ठेवलंय. आता सुरुवात कुठून करू मी? असं म्हणून दिव्या कन्फ्यूज झालेली असते. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनीचा वाढदिवस असतो. पार्थ काव्याला म्हणत असतो, नंदिनीचा बर्थडे, जंगी सेलिब्रेशन करूया नंदिनीच्या बर्थडेला. जेव्हा इकडे गणपतीच्या समोर उभा असतो आणि तो म्हणत असतो, प्लीज देवा नंदिनीच्या बर्थडेच्या दिवशी काहीतरी चमत्कार कर. काव्या इकडे पार्थला म्हणत असते, ताईचा बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा हे सजेशन द्या ना.